जळगावच्या चाळीसगावमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये मोठी घसरण, दरामध्ये घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात। जळगावच्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर घसरले, उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। साताऱ्याच्या कराडमधील कृष्णा साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान। पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवारांच्या हस्ते विनायक भोसलेंनी पुरस्कार स्वीकारला। जळगावच्या चाळीसगावमधील शासकीय पोलीस वसाहतीची दुरवस्था, तत्काळ शासकीय वसाहत निर्माण करून देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी। पुण्यामधल्या चाकण शिक्रापूर कंटेनर अपघातामधील जखमी मुलीचा मृत्यू, रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू, तर मुलीच्या आईची प्रकृती चिंताजनक। जळगावच्या मुक्ताईनगरच्या कुऱ्हा परिसरामध्ये हवामान बदलामुळे रब्बी पीक धोक्यात, रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता। लातूर जिल्ह्यामधल्या असवलामध्ये सोयाबीनच्या गंजीला आग, 40 क्विंटल सोयाबीन जळून खाक, शेतकऱ्याचं अंदाजे 2 लाखांचं नुकसान। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 6 महिन्यांपासून शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून कापसाला भाव नसल्याने शेतकरी चिंतेत। बुलढाण्याच्या लोणार सरोवर अभयारण्यामध्ये बिबट्याचं दर्शन, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कोळी समाजाचं जात प्रमाणपत्रासाठी उपोषण, बिऱ्हाड मोर्चा दरम्यान प्रांत अधिकाऱ्यांकडून 2 दिवसांमध्ये प्रमाणपत्राचं आश्वासन देण्यात आलं होतं। 4 दिवस उलटूनही प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे आंदोलक आक्रमक।